नमस्कार, वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत। पनवेल महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे। नुकताच शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक 2 मधील उमेदवारांनी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केले। आमचे गुरुवर्य आमदार बाळाराम पाटील साहेब यांचा आज वाढदिवस असल्या कारणाने आम्ही लोक शुभ दिवसाचा निमित्त लागून जेणेकरून हे चारही उमेदवार निवडून येणार आहेत आणि शुभ शकून आमच्या शेतकरी कामगार पक्षाला लागेल हा उद्देश ठेवून आम्ही आज 29 तारखेला आमदार बाळाराम पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त नामनिर्देशन अर्ज म्हणजे उमेदवारांचा अर्ज शेतकरी कामगार पक्षाचे चौघांचा भरलेला आहे। अमधून आहेत अर्चना योगेश भोईर आणि ब मधून योगिता समीर फडके आणि क मधून अरविंद पुंडलिक म्हात्रे आणि तसं ड मधून राम महादू पाटील असे 4 उमेदवार अ ब क ड मधून उमेदवार चौघे जणांनी नामनिर्देशन अर्ज भरलेला आहे। लोकांना सर्वांना आनंद वाटलेला आहे आणि उत्साह झालेला आहे लोकांना काही इथे ही 4ही उमेदवार आहेत ते महाआघाडीचे जरी असले तर शेतकरी कामगार पक्षाचे आणि विशेष म्हणजे आमदार बाळाराम पाटील साहेब यांचे बाल किल्ल्यातले त्यामुळे लोकांना एक वेगळा आनंद निर्माण झाला। तर त्या उद्देशाने तशी सर्वजणही नागरिक आहे आणि आमच्या सर्व आघाडीच्या लोकांनी जमा केले एबी फॉर्म भेटलेला आहे आणि आम्ही लोक एबी फॉर्म स्वतः मला वाटतं आमदार बाळाराम पाटील साहेब आले, स्वतः काशीनाथ पाटील साहेब आमचे आलेले होते आणि सर्वच्या प्रतीने आम्ही सर्वजण अर्ज सबमिट केलेला आहे। मागे आम्ही यावेळी नामनिर्देशन अर्जामध्ये शपथपूर्वक लिहून दिलेला आहे का जे कासाडी नदी आहे या कासाडी नदीचा पुनर्वसन केल्याशिवाय मी राहणार नाही। तसंच तोंडरा नावडे ढोंगाचा पाडा आणि नागझरी इथे जलकुंभ 100% बांधली जाईल असं मी शपथपत्र दिलेलं आहे। शपथपत्र दिले 500 रुपयाचे बॉन्ड लिहून देतो तुम्हाला तर हे केलं नाही तर मी माझा राजीनामा सुद्धा घ्या तुम्ही लवकर 2 वर्षाच्या आत हे पूर्ण कामं झालेलं असेल आणि प्रदूषणावर माझं सखोल याचं लक्ष असेल का जेणेकरून या भागातल्या नागरिकांना प्रचंड त्रास निर्माण होतोय। या त्रासाला अडचण निर्माण होणे म्हणून आम्ही लोक प्रदूषणावर चांगल्या पद्धतीने चौघे जणही काम करणार आहोत। आणि दुसरी गोष्ट महानगरपालिकेला आज जो मालमत्ता कर आहे हा मालमत्ता कर आज जो वाढलेला आहे या मालमत्ता करावर कसं कमी करता येईल त्याला कसं सहानुभूती दिलं म्हणजे कसं त्याला हे करता येईल त्या संदर्भात आम्ही मोठा ठोस चौघे जण आक्रमक राहतील हे तुम्हाला आवर्जून सांगतो। शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रभाग क्रमांक 2 मध्ये असल्यामुळे माझा भाग इतर नगरसेवकांच्या पेक्षा वेगळा कारण माझ्या भागामध्ये तळोजा MIDC सिडकोचं प्राधिकरण आहे, महानगरपालिकेचं रेल्वेचं प्राधिकरण आहे। हे असले प्राधिकरण असल्यामुळे मला सिडकोच्या प्राधिकरणामुळे माझ्या परिसरामध्ये एक सुसज्ज असा मी गार्डन बनवलं जेणेकरून माझे आमदार दत्तूशेठ पाटील यांच्या नावाने आम्ही तिथेशी गार्डन बनवलं सिडकोकडनं। तसंच मी सिडकोकडनं होल्डिंग पॉइंट बनवून घेतलं, STP प्लॅन बनवून घेतलं सिडकोकडनं कारण आवडा वसाहती असल्या कारणाने। तसंच MIDC असल्या कारण MIDC प्रदूषणामुळे प्रदूषणावर कमी होत नाही मी स्वतः NGT आणि सुप्रीम कोर्टात केस लढतो 2017 पासून न्यायालयात केस लढतो आणि त्याचे 17.5 कोटी रुपये आज कोर्टाच्या आदेशामुळे पनवेल महानगरपालिकेकडे जमा आहेत परंतु त्याचं काम सुरुवात केलं जात नाही। आता सभागृहात आलो तर तुम्ही पहिल्या पावलामध्ये तुम्ही बघा तो 100% काम झालेलं असेल आणि सुरुवात होणार ताशेरे ओढलेले आहेत तर या प्रदूषणावर जर आत्ताच्या उपाययोजना झाल्या नाहीत तर येणारा काळ हा प्रचंड याच्यामध्ये लोक 50 लाख 1 कोटी रुपयाचे तिथेशी घरे घेतात म्हणजे फ्लॅट घेतात आणि या फ्लॅट घेऊन सुद्धा तिथे आलेले लोक मॅक्झिमम 5 ते 4 महिन्यांमध्ये त्याच्या शरीरावर परिणाम पडतोय आणि हा विरोधकच असतो हे म्हणत नाही मी कारण विरोधक नसेल तर कोणत्याही खेळाला मजा नसतो। जर क्रिकेटमध्ये विरोधक नसेल तर बाय दिलेला तर मॅचला मजाही नसतो। माझा मला विरोधक असावा